बीडमधून आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। परळीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये परळीमधल्या थर्मलमधील राख चोरीचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला। अवैध राख चोरीचा सविस्तर तपशील मांडण्यात आला। मात्र मंत्री पंकजा मुंडे यांनी राखेची चोरी आणि त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2019 ते 2020 पर्यंत परळीमध्ये कशी राख चोरी सुरू होती याचा तपशील आणि अधिकृत फाईल पंकजा मुंडे यांच्या समोर ठेवण्यात आली। या फाईल मधली माहिती एनडीटीव्हीच्या हाती लागलेली आहे। ही अधिकृत फाईल जी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेली होती ती परळीमधल्या राख चोरीच्या प्रकरणांचे तपशील उघड करते। पंकजा मुंडे यांनी पहिल्या बैठकीमध्ये राखेतील गैरप्रकार समोर आल्यावर पर्यावरण रक्षण इतकीच भूमिका बजावण्याचं विधान केलं आणि या विधानामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, पंकजा मुंडे यांच्या समोर राखेतील गुन्हेगारांचा हा पाढा वाचण्यात आला, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी कुठेतरी अंग काढून घेतलेलं आहे। वादग्रस्त बाबींवर भाष्य टाळलेलं आहे। नेमकं या बैठकीत काय घडलं, अधिकची काय माहिती? या बैठकीमध्ये परळी थर्मलच्या अधिकाऱ्यांनी एक पीपीटी प्रेझेंटेशन केल्यासारखी 3 पानाची फाईल दाखवली, जी मुख्यमंत्र्यांना पण पाठवण्यात येणार आहे असं सांगितलं जातंय। अर्थात पंकजा मुंडे हा पर्यावरण मंत्री आहेत आणि हे खरं आहे की त्यांनी पूर्वी परळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय, त्यानंतरच त्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री झाले होते, परंतु विद्यमान स्थितीमध्ये त्यांना कुठलीही जबाबदारी घ्यायचं नाही असं दिसतंय। परंतु ही जी फाईल आहे, ही फाईल जेव्हा आपण अत्यंत बारकाईने बघितली, ती मिळवली, तेव्हा लक्षात आलेल्या गोष्टी खूपच गंभीर आहेत। एकतर 42 पत्र आहेत, ज्या पत्रामधून हे दिसतं आहे की त्यांनी कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं इथे राखेची चोरी सुरू होती हे सांगितलंय। जवळपास 344 तर आपण पाहतोय परळीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि याच महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये पहिल्याच बैठकीमध्ये परळीतल्या थर्मलमधील राख चोरीचा हा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। मात्र या सगळ्याच्या संदर्भात वादग्रस्त बाबींवर भाष्य करणं मात्र पंकजा मुंडेंनी टाळलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर हे प्रकरण सगळं काय आहे? परळी औष्णिक वीज केंद्राजवळील परिसरामध्ये राख चोरीच्या घटना वाढतायत। 2019-20 दरम्यान परळीमध्ये राख चोरी सुरू झाली। शेकडो कोटींच्या राख चोरीचे व्यवहार रोजच्या प्रमाणात सुरू आहेत। शेकडो कोटींच्या राखेची 80 ते 90 वाहनं रोज चोरली जात आहेत। गावगुंडांनी सुरक्षा रक्षकावर जोरदार मारहाण केली, केंद्रावर दगडफेक केली आणि वाहनं अंगावर घेऊन अर्धमेला कारवाईपर्यंत केली। तर पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, जसं आपण बोलत होतो, या बैठकीमध्ये अनेक फाईल्स आणि या सगळ्या संदर्भातला गुन्हेगारांचा पाढा वाचण्यात आला। दरम्यान पंकजा मुंडे यांचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं होतं? नाही, त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या संदर्भामध्ये मी आता फक्त पर्यावरण मंत्री आहे आणि तेवढ्याच मर्यादेत मी बघेन, पण ती फाईल जी आहे ना ती खूप धक्कादायक आहे। त्याच्यामध्ये 44 वेगवेगळी प्रकरणं नोंदवली गेली। शेकडो कोटीची राख राजरोसपणे चोरली जात होती आणि हे पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस मात्र कोणताही गुन्हा दाखल करून घेत नव्हते। एसपींना कळवलं, एसपीनी कसली दखल घेतली नाही, आरटीओनी दखल घेतली नाही। म्हणजे 2019 ते 2025 म्हणजे आज एवढ्या वर्षामध्ये परळी की जी सरकारी आस्थापना आहे, त्या आस्थापनेतनं किती शेकडो कोटीची राख चोरली गेली आणि त्यातनं गुन्हेगारांचं साम्राज्य कसं उभं राहिलं हे या गुप्त परंतु अधिकृत असलेल्या फाईल मधून दिसतं आहे आपल्याला। आता अर्थातच परळीच्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्याची जबाबदारी घेणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी ती घेतली नाही। ही फाईल मुख्यमंत्र्याकडे गेलेली आहे असं म्हणतात आणि त्या फाईलमध्येच लिहिलेलं आहे की पोलिसांनी दखल कशी घेतली नाही, आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, रोज 70-80 वाहनं ज्यांचे नंबर्स पण पोलिसांना दिले होते, पण कसलीच कारवाई न होता ही वाहनं राजरोसपणे राख चोरत होती। तर आता हे पहिल्यांदा उघड होत आहे अधिकृतपणे की परळीमध्ये जे गुन्हेगारांचं विश्व तयार झालं त्याच्यामध्ये राख किती महत्वाची होती आणि वेळोवेळी हे कळवलं जात होतं की ह्यांना रोखा, पण जे रोखलं गेलं नाही। निश्चित हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या सगळ्या संदर्भात आता दखल घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।